श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 195 आणि भाग 196. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, सर्व कार्य ईश्वराचेच आहे हे मान्य, यात शंकाच नाही. पण माझा त्याच्याशी काय संबंध? मला काय त्याचे? एकतर मला काहीच नको, आणि ईश्वर मला देऊन देऊन काय देणार किंवा माझ्याजवळून काय घेणार? जे माझे अगोदरचे असणे पण आहे ते तर मला अवांछितरित्या अगोदरच मिळालेले आहे. ईश्वर असो की नसो, माझे अगोदरचे असणे पण मला फुकटातच मिळाले आहे. फुकट म्हणजे अवांछनीयरित्या, मागणी केली नाही, मोबदला दिला नाही, अशा प्रकारचे. अर्थात माझ्या असण्याची वस्तुस्थिती म्हणजे मी आहे अशी सूक्ष्म पण शुद्ध जाणू अगोदरपासूनच आहे. हीच तर खरी माझी हक्काची जागा. ती मला कुणीही दिली नाही, मी मागितली पण नाही. अगदी अनायसे आणि अवांछितरित्या ती मला मिळालेली आहे. तुम्ही म्हणता ईश्वर जग चालवतो, पण मी विचारतो, ईश्वराने येऊन तुमच्या कानात असे सांगितले आहे काय की जग माझी निर्मिती आहे बरं का, आणि आता ती चालवण्याची जबाबदारी माझीच आहे बाबा. दुसरी महत्वाची गोष्ट, ईश्वराला तुमचे अस्तित्व कळाले आहे तरी काय? याला काय पाहिजे, याला काय नको म्हणून तुम्ही आणि तुमचे जग तर केवळ स्वप्नावस्था आहेत. तर तुमच्या स्वप्नात येऊन कोणी पाहत नाही की खरेच तुम्हाला कशाची गरज आहे, कशाची गरज नाही, याला कशी मदत करावी, वगैरे वगैरे. स्वप्नात तुम्ही जे दुःख वगैरे भोगता ते तर तुमच्याशिवाय कुणालाच कळत पण नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, व्यक्ती स्वतःहून कधीच अस्तित्वात नसते. व्यक्ती स्वतःहून कधीच अस्तित्वात नसते. त्यामुळेच ती जेव्हा जाणली जाते तेव्हा ती नव्हतीच अशी लक्षात येते. ती केवळ स्मृतींची गोळाबिरीज, भविष्यातील कल्पनांची घालमेल, याशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही. म्हणून स्मृतीतून व्यक्ती बाहेर काढता येत नाही आणि व्यक्तीतून स्मृती पण बाहेर काढता येत नाही. म्हणूनच महाराज म्हणतात, व्यक्ती स्वतःहून अस्तित्वात असते असे म्हणता येत नाही. जाणली गेली तरच असते, जाणली गेली नाही तर ती नसतेच. व्यक्तित्व म्हणजे स्मृतीच्या पडद्यावर येणाऱ्या जाणाऱ्या छायेप्रमाणे आहे. पण अडचण अशी की व्यक्तित्व स्वतःला स्थिर आणि सातत्यशील समजते आणि मग सतत भ्रमाचे जाळे विणत राहते. पण एवढे मात्र बरे की ती जाणली नाही तर नसतेच, म्हणजेच जाणली तरच असते. म्हणूनच ती स्वतःहून अस्तित्वात नाही. सर्वसाधारण आपला कल असा असतो की ज्याची आपल्याला साधी कल्पना पण करता येत नाही, त्याचे अस्तित्वच नाही. पण महाराज या बाबतीत छान सांगतात, तुम्ही ज्याची कल्पना करता त्याचेही अस्तित्वच जर नाकारले तर तुम्ही अधिक सुज्ञ ठराल. कल्पितच खोटे असते, स्मृतीवर आधारित कल्पना खोटी असते. भविष्यकाळ मात्र संपूर्णपणे खोटा नसतो. भविष्यकाळ मात्र संपूर्णपणे खोटा नसतो. आता भविष्यातला कोणता भाग खरा आणि कोणता खोटा असतो, तर याचे उत्तर द्यायचे असेल तर अनपेक्षित आणि ज्याच्याबद्दल काहीच भाकीत करता येत नाही ते मात्र खरे असते, इतके मात्र खरे. अभिलाषा, भीती अशा नकारात्मक भावनांपासून मोकळे राहिले पाहिजे. स्वच्छ पाण्यात ठेवलेला कपडा हा आपोआप स्वच्छ होतच राहतो, त्याप्रमाणे सात्विक भावनांच्या प्रवाहात नकारात्मकता विरघळून जाते. जेव्हा तुम्ही शांत दक्ष असता तेव्हा सर्व गोष्टी पृष्ठभागावर येतात. पण त्या बाबतीत काहीच करू नका, प्रतिकार करू नका. त्या गोष्टी आल्या तशा जातीलही. फक्त शांत दक्ष म्हणून वाट पाहत राहा. वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करा. निरीक्षण करणारा, निरीक्षण होणारे जे काही असेल तेच तो असतो.
ध्यान करणारा हा ध्यान करणारा कधीच नसतो, तो ध्यानच असतो. क्रोध करणारा हा क्रोध करणारा कधीच नसतो, तर तो क्रोधच असतो. विचार करणारा म्हणून विचारक कुणीच नसतो, तर फक्त तो विचारत असतो. नृत्य करणारा असा कोणीच नसतो, तर केवळ नृत्य असते. भाग 196. आपण नेहमीच द्रष्टा, दर्शन, दृश्य अशा त्रिपुटीशिवाय सारखी चर्चा करतो. आपण ती वेगवेगळी समजतो, पण नीट विचार केला की कळते ते 3 नव्हेत. दर्शन असेल तरच द्रष्टा आणि दृश्य असतात. मी हे पाहत आहे असे तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा मी आहे हा द्रष्टा आणि हे म्हणजे दृश्य. ही दोन्ही पाहणे म्हणजे दर्शनासोबतच असतात, अन्यथा नसतात. त्या अगोदरपासून मुळीच नसतात. म्हणून न दिसणारे हे आणि न पाहणारा मी असे तुम्हाला म्हणता येणार नाही. तुम्ही चाणाक्षपणे विचाराल, जेव्हा मी पाहत नाही अशी अवस्था असेल तर? यावर चाणाक्ष महाराज म्हणतात, ते पण तसेच होईल, फक्त रचना बदलली. मी माझे न पाहणे हेच एका अर्थाने पाहणे होईल. असेच करा. कोणत्याही स्थितीत पाहणे हे राहतेच. जाणलेले जाणणे, जाणलेले जाणणे आणि जाणणारा या त्रिपुटीत ज्ञानच खरे असते. कारण इथे द्रष्टा संशयास्पद आहे आणि हे दृश्य म्हणून जे आहे ते पण मग संशयास्पदच ठरेल. कोण जाणतो, काय जाणले जाते याबद्दल काही मग निश्चित सांगता येत नाही. पण जाणणे मात्र निश्चित असते, मग मात्र ते काहीही असो. जाणणे हेच वस्तुता असणे असते आणि जाणणारा आणि जाणलेले म्हणजे द्रष्टा आणि दृश्य याची भर विचाराकडून पूर्वानुभवाकडून टाकली जाते. मग ज्ञाता देय असे मुळात नसलेले द्वैत निर्माण होते. हा स्वस्वरूप न जाणण्याचा परिणाम आहे. हा स्वस्वरूप न जाणण्याचा परिणाम आहे. मनाची कोणतीही अवस्था मनापेक्षा अधिक खरी नसते. मग मन खरे आहे काय? स्मृती, आठवणी आत्ताच्या आहेत काय? चंचल अवस्थांना क्रम असू शकतो काय? त्यामुळे देहबुद्धी असल्याचा भ्रम मात्र बळावतो असा हा भ्रम आहे हे कळत नाही. कारण हा भ्रमच आपल्याला त्याच्याविषयी साधी शंका पण घेऊ देत नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्याची गरज आपल्याला वाटत नाही. मात्र शोध घेतला तर हे सहज कळते की मी आहे, अगोदरपणाने आहे, हेच बरोबर आहे. पण मी अमुक तमुक आहे, म्हणजे जे आपण मुळात नाही आहोत तेच आपण आहोत असे समजणे हेच तर शोध न घेण्याचे लक्षण आहे. मानसिक दुबळेपणाचे लक्षण आहे किंवा सुस्तीचे किंवा बुद्धिमांद्यांचे द्योतक आहे. त्यामुळे आपण अशा अनात्मामध्ये निमग्न होतो व अगोदरच्या असणेपणाकडे लक्ष देत नाही व स्वतःचे मूळ विसरतो. यात तसे पाहिले तर अनैसर्गिक असे काही नाही, पण अति आसक्तीमुळे स्वतःच्या स्वरूपाकडे पाठ का फिरवावी? अनुभविता आणि अनुभव या दोघांच्याही उगम, दोघांचेही मूळ हे आपले अगोदर पासूनचे असणेपणच होय. याचा कधीच विसर पडू देऊ नका. अनुभविता व अनुभव यांना स्वतंत्र वेगळी सत्ता नाही. ते स्वच्या प्रकाशत्वावर अवलंबून आहेत. असे परप्रकाशित आहेत. हे जे अवलंबून असते ते मिथ्याच असते असा सिद्धांत आहे. खुद्द उगम महत्वाचा आहे की ज्याचा उगम होतो ते श्रेष्ठ आहे. अनुभविता व अनुभव हे खुद्द उगम नाहीत, तर उगम होणारे आहेत. म्हणून श्री महाराज म्हणतात, अनुभविता व अनुभव दोघांचाही उगम स्वचा कधीही विसर न पडू देणे होय, याला ज्ञान म्हणतात.